तर मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक धार्मिक स्थळांना भेटी देतात। आपण बघितलं आज सकाळी तुळजापूरचं दर्शन घेतलेलं आहे। आज थोड्याच वेळामध्ये पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेणार आहेत। आपण बघितलं तर मी आता विठ्ठल मंदिरामध्ये आहे। विठ्ठल मंदिरामध्ये आता थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होणार आहे, दर्शन घेतील आणि त्यात जय्यत तयारी मुख्यमंत्र्यांची सत्काराची सुद्धा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे। आपण एकंदरीत बघितलं तर मोठा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। आपण एकंदरीत बघितलं आज पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर तीर्थक्षेत्र आराखड्याची बैठक होईल। यानंतर पंढरपूरमध्ये जो कॉरिडॉर आहे त्या कॉरिडॉरबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर कॉरिडॉरबाबत कोणत्याही मंत्री असतील, आमदार असतील यांनी चर्चा जरी केली नसली तरी तर आज पंढरपूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये येणार आहेत आणि शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र आराखड्याची बैठक सुद्धा होणार आहे। आपण पाहिलं तर आज पंढरपूरमध्ये थोड्याच वेळामध्ये रुक्मिणी मातेचं आणि विठ्ठलाचं मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दर्शन घेणार आहेत आणि याचा कॉरिडॉरबाबत काय चर्चा होईल याकडे संपूर्ण पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरामॅन JD सह मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।